च्या मुलीचं लग्न आहे, तर त्यांच्यासाठी मी केळवण ठेवलं होतं. तर काय करावं म्हणलं, म्हणून आज हैदराबादी चिकन बिर्याणी बनवली केळवणासाठी. वजह से तेरे मंत्री बनने का सपना पूरा नहीं हो पाया बेटा। पहले उसे पूरा करो। उस पर वार करने वाला शिवा रेड्डी नहीं होना चाहिए, मंत्री शिवा रेड्डी होना चाहिए। हाँ, ताटा बस तिथं बस। आपणच ना कमी करू, डिझेलच कमी करतो. तू काय रे ना के उमरे तू राहिली मावशीला सगळे आताच म्हणतात. नमस्ते, हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याला हैदराबादी बिर्याणी बनवायची, हैदराबादी चिकन बिर्याणी बनवायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 1.5 किलो चिकन आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 300 ग्रॅम दही आहे, 1.5 चमचा मीठ आहे, 1.5 चमचा मिरी पावडर आहे, 1.5 चमचा हळद आहे, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे, 1.5 चमचा धना पावडर आहे, 1.5 चमचा गरम मसाला आहे, 1.5 चमचा बिर्याणी मसाला आहे, 3 चमचे अद्रक लसूण पेस्ट आहे, 1 वाटी लिंबाचा रस आहे, 1 वाटी तेल आहे, 1 वाटी पुदिना आहे, 1 वाटी कोथिंबीर आहे. एवढं यासाठी लागणारं साहित्य. आता आपल्याला बिर्याणीसाठी चिकन मॅरिनेशन करून घ्यायचे. 1.5 किलो चिकन आहे, 300 ग्रॅम दही आहे, आलं लसूण पेस्ट, मीठ, मिरी पावडर, हळद, काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, लिंबाचा रस, कांदा, पुदिना, कोथिंबीर एवढं आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचे. तेल, हे मिक्स करून आपल्याला 1 तासभर ठेवायचे. मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बिर्याणीच्या राईससाठी. हे बिर्याणीचं तांदूळ आहे, 1.5 किलो तांदूळ घेतलेला आहे. आता त्या पाण्यामध्ये आपल्याला हे साहित्य टाकायचं आहे. 1.5 चमचा मीठ आहे, 3 चमचे लोणी आहे, 1 मूठभर कोथिंबीरच्या काड्या आहेत, 5 हिरव्या मिरच्या आहे, 1.5 चमचा जिरी आहे, 6 तमालपत्र आहेत, 3 काळी विलायची आहे, हिरवी विलायची 6 आहे, छोटी 1 वाटी कोथिंबीर आहे, 1 वाटी पुदिना आहे, 2 चमचे लिंबाचा रस आहे आणि 5 थेंब केवडा वॉटर आहे. एवढं आलेली आहे. आपल्याला पहिली जिरी टाकायची आहे, तमालपत्र, काळी विलायची, हिरवी विलायची, मिरच्या,
कोथिंबीरच्या काड्या, मीठ, पुदिना, कोथिंबीर, साजूक तूप, एवढं साहित्य आपल्याला या बिर्याणीच्या राईससाठी आहे. लिंबाचा रस, केवडा वाटर, आता यातलं हे साहित्य आपल्याला काढून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे. तांदूळ मी 1 तासभर भिजत ठेवला होता. आता हा तांदूळ आपल्याला 90% शिजून घ्यायचा आहे आणि 10% चिकन मध्ये. राईस आपला 90% शिजलेला आहे, तर आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य पाहूया. हे 2 कांदे मी कापून घेतलेले आहेत उभे. 1 वाटी तेल आहे, जावित्रीचं फूल 1.5 आहे, पाऊण चमचा मिरी आहे, पाऊण चमचा लवंग आहे, 5 काळी विलायची आहे, हिरवी विलायची 9 आहे आणि 6 लाल मिरची आहे. हे एवढं लागणारं साहित्य. आता आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. आता तेल टाकायचं आहे आपल्याला पहिलं. मिरी, लवंग, काळी विलायची, हिरवी विलायची, जावित्री, मिरची, कांदा, हे आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे.
कांदा आपला फ्राय झालेला आहे चांगला. आता आपण चिकन याच्यात टाकूया. आता चिकन आपल्याला जरा वेळ फ्राय होऊन द्यायचं आहे चांगलं. चिकन आपलं शिजून झालेलं आहे. आता आपल्याला दमसाठी लावायचं आहे. एकावर एक थर द्यायचे असतात. थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडा पुदिना. एक मूठभर कांदा. कांदा मी फ्राय केलेला आहे. आता थोडा आपण राईसचं थर देऊया. परत चिकनचा थर द्यायचा आहे. चिकनचा थर देऊन झालेला आहे. आता परत आपल्याला राईसचा थर द्यायचा आहे. आता 10% याच्यात होणार आपला राईस. आता परत आपल्याला याच्यावर कोथिंबीरचा थर द्यायचा आहे. पुदिना आणि एक मूठ कांदा. खाली आता पेपर टाकलेला आहे पातेल्यावर. आता आपल्याला असंच 10 मिनिटं दम द्यायला ठेवायचं आहे मंद गॅसवर. हैदराबादी चिकन बिर्याणी आपली तयार झालेली आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने करून पहा, खाऊन पहा, कशी झाली ती सांगा. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.